यावर्षी एसएमई आयपीओ मोठ्या प्रमाणावर भारतीय शेअर बाजारात लिस्ट झाले आहेत। एसएमई कंपन्यांचे शेअर चांगला रिटर्न देत आहेत आणि त्यांचा आयपीओ इंडेक्स रेकॉर्ड लेवलला पोहोचला आहे। त्यामुळेच बीएसई एसएमई आयपीओ इंडेक्स बद्दल गुंतवणूकदारांमध्ये खूप आकर्षण आहे। चांगल्या कामगिरीमुळे तुम्हाला देखील एखाद्या एसएमई आयपीओ किंवा सेकंडरी मार्केटमध्ये शेअर्स खरेदी करून फायदा मिळवावा असं वाटतंय का? मात्र हा निर्णय घेण्यापूर्वी एसएमईचे आयपीओ कसे वेगळे असतात आणि त्यामध्ये गुंतवणूक कशी करावी ते जाणून घेऊया। शेअर बाजारात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे बीएसई आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच एनएसईच्या माध्यमातून गुंतवणूक केली जाते, परंतु एसएमई हे शेअर बाजाराच्या मोठ्या एक्सचेंजमध्ये लिस्ट होत नाहीत। मग यामध्ये गुंतवणूक कशी करावी? सध्या शेअर बाजारात लिस्ट होण्यासाठी एसएमईसाठी 2 प्लॅटफॉर्म्स आहेत, बीएसई एसएमई आणि एनएसई इमर्ज। लहान कंपन्यांसाठी आपला विकास आणि विस्तार करण्यासाठी पैसे जमा करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे। इतकेच नाही तर गुंतवणूकदारांसाठी नवीन कंपन्यांच्या प्रगतीमध्ये भागीदार होण्याचा हा योग्य पर्याय आहे। आता सेन्सेक्स आणि निफ्टीच्या कंपनीच्या तुलनेत एसएमई कंपन्यांचे शेअर बाजारात प्रदर्शन कसं असतं ते जाणून घेऊया। सेन्सेक्स आणि निफ्टीने 28 जूनला आपले नवीन ऑल टाइम हाय लेवल गाठला आहे। इथे बीएसई एसएमई इंडेक्स आपल्या उच्चांकापासून जवळपास 4.25% खाली आहे। सेन्सेक्स निफ्टीच्या तुलनेत बीएसई एसएमई आयपीओ इंडेक्सचे प्रदर्शन चांगले राहिले, खास करून दीर्घ कालावधीमध्ये गेल्या 5 वर्षात सेन्सेक्सने जिथे 78% रिटर्न दिलाय तिथे एसएमई आयपीओ इंडेक्सने जवळपास 1360% परतावा दिला आहे। यावर्षी आतापर्यंत बीएसई आणि एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर एकूण 74 आयपीओ आले आहेत, तर 2022 मध्ये एकूण 109 आयपीओ बाजारात आले होते। म्हणजेच 2022 मध्ये आलेल्या एकूण आयपीओच्या तुलनेत 50% जास्त आयपीओ 2023च्या पहिल्या 6 महिन्यात आले आहेत। यावर्षी आतापर्यंत बीएसई आणि एनएसईच्या मेन बोर्डवर एकूण 10 आयपीओ आले आहेत। बीएसई आणि एनएसईच्या तुलनेत 2023 मध्ये एसएमई प्लॅटफॉर्मवर जास्त आयपीओ आले आहेत। यामध्ये सर्वात जास्त ॲक्शन पाहायला मिळते। आकडेवारीनुसार बीएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर 2023 मध्ये आलेल्या 28 आयपीओ मध्ये दुपटीपेक्षा अधिक रिटर्न मिळाला आहे। यामध्ये 9 आयपीओ असे आहेत ज्यामध्ये 40% जास्त रिटर्न मिळाला आहे आणि 7 कंपन्या अशा आहेत ज्यामध्ये गुंतवणूकदारांचे नुकसान झाले। एसएमई एक्सचेंजच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यासाठी अशा कंपन्या निवडता येतील ज्यांनी आता कॉर्पोरेट जगतात सुरुवात केली आहे। कंपनीची जसजशी प्रगती होईल तसतसं त्यातील होणाऱ्या फायद्याचा लाभ गुंतवणूकदारांना देखील घेता येईल। भारतीय व्यवसायात सत्यम कॉम्प्युटर्स, आयर्लंड एफएस, येस बँक, सीजी पॉवर, व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज इत्यादी सारख्या कॉर्पोरेट मिसगव्हर्नन्सचे अनेक प्रकरणं समोर आले आहेत। अलीकडच्या काळात पीटीसी इंडिया फायनान्शियल सर्व्हिसेस, बायजूस, झी एंटरटेनमेंट, इरॉस इंटरनॅशनल आणि श्री सिमेंट यासारखी नावं आहेतच। अशी प्रकरणं केवळ मेनबोर्ड कंपन्यांपुरती मर्यादित नाही आहेत। कॉर्पोरेट गव्हर्नन्सची प्रकरणं एसएमई कंपन्यांमध्येही आहेत। अलीकडच्या काळात माइलस्टोन फर्निचर या कंपनीशी संबंधित एक प्रकरण आहे जी घरं आणि ऑफिस फर्निचरच्या व्यवसायात आहे आणि ती एसएमई विभागाशी संबंधित आहे। त्यांनी देखील मार्च त्रैमासिकाचे निकाल अद्याप जाहीर केलेले नाहीयेत। आम्हाला आर्थिक निकाल जाहीर करायला उशीर झालाय कारण आमचे सीए भूपेंद्र गांधी बेपत्ता आहेत आणि ते आमच्या कॉलला प्रतिसाद देत नाहीयेत, अशी माहिती 7 जून रोजी माइलस्टोन फर्निचरने बीएसईला कळवली। 25 मे रोजी कंपनीने आर्थिक निकाल जाहीर करण्यासाठी आयोजित केलेली बैठक फक्त 11 मिनिटात संपली। या बैठकीत 16 जून रोजी होणारी एजीएम, कंपनीचं रजिस्टर्ड ऑफिस पालघरमधून मुंबईला शिफ्ट करणं आणि बेपत्ता सीए संदर्भात पुढे काय करायचं असे 7 महत्त्वाचे विचार होणार होते आणि कंपनीने या सगळ्या विषयांवर केवळ 11 मिनिटात चर्चा केली। यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे। ही परिस्थिति खरोखरच आश्चर्यकारक आणि चिंताजनक है। को ज्यादा मिलता है। दूसरी तरफ है कि एसएमई बहुत से ऐसी इंडस्ट्रीज हैं जो स्लो ग्रोइंग इंडस्ट्रीज हैं और काफी अच्छा यहाँ पर ग्रो कर रही, लेकिन उनके बारे में इन्वेस्टर को काफी कम पता है, या फिर ये कहें कि डिजिटल युग में भी उनके बारे में इंफॉर्मेशन कम है। तो मुझे ऐसा लगता है कि अगर इस चीज का यहाँ पर अगर देखा जाए तो एसएमई में इन्वेस्टमेंट करना एक सर्टेन रेशियो के साथ आपको प्रॉफिटेबल बना सकता है। आता प्रश्न उद्भवतो की बीएसई आणि एनएसईने एसएमई एक्सचेंज सुरू केल्याने त्याचा अपेक्षित हेतू साध्य झाला आहे का नाही? वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या 1 ते 2 वर्षात या एक्सचेंजने परताव्याच्या बाबतीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे। एसएमई शेअर्समध्ये लिक्विडिटीचा अभाव आहे, याचा अर्थ या शेअर्समध्ये खरेदी आणि विक्रीचे प्रमाण कमी आहे। काही एसएमई एक्सचेंजेसवरील आयपीओसाठी लॉट साईज अनेकदा अशा प्रकारे सेट केला जातो की त्यासाठी सुमारे 1 लाख रुपयांची गुंतवणूक आवश्यक असते।
या बाजारामध्ये लक्षणीय चढ उतारांचा अनुभव येतो आणि व्यापाराचे प्रमाण खूपच कमी आहे. म्हणजेच कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीचा परताव्यावर लक्षणीय परिणाम होतो. या बाजारात म्युच्युअल फंड, बँका आणि इतर वित्तीय संस्थांची भूमिका मर्यादित आहे. अशा शेअर्सच्या परताव्याची हिस्ट्री सहज उपलब्ध नसते. त्यामुळे जर कोणत्याही किरकोळ गुंतवणूकदाराला या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यांनी सखोल संशोधन करावं आणि सावधगिरीने पावलं टाकावीत. के निवेश में बहुत ज्यादा इन्वेस्टमेंट इसलिए भी नहीं देखने को मिला क्योंकि यहाँ पर इन्वेस्टर को बहुत अच्छे रिजल्ट नहीं मिले. इनफैक्ट ये कह लीजिए कि इस समय अगर 5000 कंपनीज लिस्टेड है तो आप जैसा जानते हैं कि लगभग सिर्फ 1500 ही कंपनियों में आपको लिक्विडिटी मिलती है और एसएमई कंपनीज में ज्यादातर में आपको मैनिपुलेशन और स्पेकुलेशन देखने को मिलता है. इस वजह से इन्वेस्टर इससे दूरी यहाँ पर बना कर रखे. दूसरी बात है कि एक जो मिनिमम प्राइस यहाँ पर लिमिट है वो भी एक एंगल है जिसकी वजह से लोग यहाँ पर इन्वेस्टमेंट करने से बचते हैं. लेकिन अब थोड़े हालात बदले हैं. इधर बीच एसएमई इंडस्ट्रीज की बात करें तो उन्होंने 30 से 40% इन्वेस्टर को रिटर्न दिए हैं. तो मुझे ऐसा लगता है कि आगे आने वाले समय में एसएमई की तरफ अब रुझान और इन्वेस्टमेंट रिटेल का भी बढ़ेगा और पार्टिसिपेशन अगर रिटेल का बढ़ा तो काफी अट्रैक्शन ये इंडस्ट्री यहाँ पर ग्रोथ के प्रोस्पेक्ट से देती हुई नजर आई. पिछले 5 सालों में एसएमई इंडस्ट्रीज, मैन्युफैक्चरिंग और इन सभी इंडस्ट्रीज पे आपने देखा कि गवर्नमेंट ने बहुत से लोन, बहुत सी सब्सिडी, बहुत सी ऐसी चीजें सुविधा प्रोवाइड की है जिसके बाद से ये इंडस्ट्री वापस अट्रैक्शन में आई है. अब इसी के चलते यहाँ पर बीएसई ने भी इस तरीके के प्लेटफॉर्म को आगे कोशिश की कि उसका फायदा उठाया जा सके, उससे लोगों को, इन्वेस्टर को फायदा पहुंचाया जा सके. लेकिन अभी भी उसमें पार्टिसिपेशन काफी कम है. तो मुझे ऐसा लगता है कि ये टाइम लगेगा, वक्त लगेगा, लेकिन जो बीएसई का ये कदम है वो सराहनीय है और आने वाले समय में इसका फायदा मागच्या 2 ते 3 वर्षात एसएमई कंपन्यांच्या आयपीओने गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न दिला आहे. मात्र एसएमई कंपन्यांमध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या अनेक समस्या आहेत. सामान्य गुंतवणूकदारासाठी लार्ज कॅप कंपन्यांपेक्षा या एसएमई कंपन्या समजून घ्यायला अवघड असतात. तसेच एसएमई शेअर्समध्ये लिक्विडिटीची खूप मोठी समस्या आहे. शेअर्स खरेदी करणं सोपं आहे, पण गरजेच्या वेळी पैसे काढून घ्यायची वेळ आली आणि समोर बायर नसेल तर तुम्ही ते शेअर्स विकू शकणार नाही. त्यामुळे कोणत्याही एसएमई कंपनीच्या आयपीओ मध्ये केवळ इंडेक्सचा रिटर्न बघून गुंतवणूक करणं योग्य नाहीये. शेअर मार्केटमध्ये कष्टाने कमवलेला पैसा गुंतवण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या आणि मगच गुंतवणूक करा.